ज्येष्ठ नेते भाजपाचे उद्योजक जे.एम. म्हात्रे यांचे सुपुत्र तसेच पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले। परिवाराच्या वतीने बाप्पाची आरती करून स्वागत करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गणरायाचे दर्शन घेतले। त्यानंतर विशेषतः पत्रकार बांधवांसाठीही दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। मोठ्या संख्येने पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले। या प्रसंगी प्रीतम म्हात्रे म्हणाले, बाप्पा आमच्या परिसरातील नागरिकांना सुख समृद्ध ठेवा आणि त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करा, अशी प्रार्थना आम्ही केली आहे। आज सर्वजण या इथं गावांमध्ये येऊन आज आपल्या इथं दर्शन घेत आहे सर्व भावी भक्तांना, की काय सांगाल आज? सर्वप्रथम मी माझ्या तमाम रायगडमधील आणि महाराष्ट्रामधील तमाम जनतेला गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन गणपती बाप्पाच्या मनापासून शुभेच्छा देतो। आणि गौरा गणपतीचं हे आगमन खऱ्या अर्थानं आज गौरी देवी आज आपल्या इथे आलेले आहेत आणि येत्या ह्या वर्षात मला वाटतं 2 दिवस जास्त सगळ्यांना मिळालेले आहेत। त्याच्यामुळे 5 दिवसाचे 7व्या दिवशी विसर्जन आणि खरोखर हे होत असताना जे आनंदमय वातावरण पनवेल आणि रायगडमध्ये, उरणमध्ये, खालापुरामध्ये आम्ही बघतोय, सगळ्यांच्या घरोघरी जातोय की सगळेजण आतुरतेने ह्या दिवसाची वाट बघत असतात। आणि खरोखर आम्हा मंडळींना घरात राहायला मिळत नाही, परंतु या वर्षी ठरवलेलं की 7 दिवस मिळाले तर 1 दिवस तरी संध्याकाळी 2 तास तरी आपल्या घरी गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व पाहुण्यांना किंवा येणारे आपले सर्व आमचे हितचिंतक आहेत, पाहुणे आहेत, गावातील सगळे आजूबाजूचे सगळी मंडळी आहेत, या मंडळींना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि तो आत्ताची वेळ ही ती आहे। आणि खरोखर मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना करतो की कुठलंही संकट माझ्या भारत देशावर येऊ नये आणि जर आलंच तर त्याच्यातून मुक्तता आणि कुठलाही बळी न जाता, कारण आपण कोविड बघितलं, त्याच्यानंतर बरेचसे प्रकार बघितले, या सगळ्या प्रकारातून सगळेजण भयभीत झाले होते आणि हे असं नको व्हायला ही गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो। दादा, जर बघितलं आपत्तीमध्ये श्री गणेशा इथे येतो, परंतु जे.एम. म्हात्रे ट्रस्ट ही वेळोवेळी एक समाजाच्या पाठीमागे उभे असते। भविष्यात कशा प्रकारे आपल्या जे.एम. म्हात्रे ट्रस्टच्या माध्यमातून जनतेच्या पाठीमागे आपण जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था ही गेली अनेक वर्ष सातत्यानं समाजोपयोगी कामं करत आलेली आहे। त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबिर असतील, वेगवेगळ्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम असतील आणि वेगवेगळ्या माध्यमातून मग शालेय शिक्षणासाठी किंवा कोणी आजारी असतील तर त्यांच्यासाठी ही मदत करत आलेली आहे। त्याच्यामुळे ही मदत कुठल्याही संकटाची वाट बघत नाही। ही संस्था खरोखर माझ्या वडिलांनी ज्याप्रमाणे आम्हाला आणि आमच्या सगळ्याच सदस्यांना, मंडळांना, सगळ्यांना शिकवलं की कोणीही अडचणीत आला तर त्याच्या अडचणीत नुसतं पैसा असून चालत नाही, तर त्याच्या अडचणीत स्वतःहून तुम्ही वेळ देऊन त्याच्या अडचणीत सुखदुःखात सामील होणं गरजेचं असतं आणि ते या संस्थेच्या मार्फत आम्ही करतोय। नक्कीच ही संस्था खूप पुढे चाललेली आहे, याला कोणी अडवू शकत नाही, कारण ही संस्था प्रॅक्टिकल आणि जमिनीवर राहून सगळे सदस्य या संस्थेचे काम करतात। त्याच्यामुळे मला वाटतं या संस्थेच्या मार्फत अनेकांना मदत आम्ही करतोय आणि इथून पुढे जास्तीत जास्त जेवढी मदत आमच्याकडून होईल तेवढी आम्ही करत राहणार। नक्कीच मी तुम्हाला सांगतो की आता बरेचसे प्रश्न सुटण्यावर किंवा सोडण्याच्या मार्गावर आलेले आहेत। त्यामुळे मला वाटतं हे प्रश्न जे आहेत हे नक्कीच हे सरकार यशस्वीरित्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे मिळून नक्कीच चांगला निर्णय आणि सर्व पक्षीय मिळून हे सगळ्यांना आमंत्रित करून हा निर्णय चांगला होईल असं मला वाटतं। मी तुम्हाला सांगतो की गेल्या काही वर्षापूर्वी मी सुद्धा लालबागला 1-2 वेळा गेलो, कारण तिथे प्रचंड गर्दी, कारण लालबागच्या राजावर असणारं प्रेम किंवा लालबागच्या राजाला बघितलं जरी या दिवसात तर लोकांच्या मनामध्ये एक वेगळी, म्हणजे काय म्हणतात त्याला, जनजागृती आणि वेगळी उम्मीद त्यांच्या मनात येते। पण मला एक सांगायचं की अशा गर्दीमध्ये खूप तिथे आता बघतोय की VIP लाईन सुद्धा बंद, VVIP लाईन सुद्धा बंद आणि याच्यापेक्षा जे जनसामान्यातून लोक कित्येक तास, मला वाटतं 1-1, 2-2 दिवस देखील उभे राहून गर्दी करतात, लाईनमध्ये उभे राहतात, तर मला वाटतं हे कुठेतरी आता व्यवस्थितरित्या त्याचं प्लॅनिंग असायला पाहिजे असं मला वाटतं। ते प्लॅनिंग जरूर करतात,
परंतु येणाऱ्या लोकसंख्येचा किंवा नागरिकांचा अंदाजच नसल्यामुळे, कारण दरवर्षी ही गर्दी वाढत वाढत चाललेली आहे. कारण लालबागच्या राजाच्या चरणी सगळेजण नतमस्तक होण्यासाठी जात असतात. तर मला वाटतं ही कमिटी खूप मोठी आहे, मला वाटतं कुठलीच कमिटी एवढी मोठी नसेल, परंतु शेवटी किती आयडिया लढवणार हा सुद्धा एक भाग आहे. परंतु माझी एक विनंती आहे याच्यामध्ये नागरिकांना, की आपण शक्यतो जेवढं लांबून दर्शन होईल आणि सुखकर होईल तेवढं आपण घ्यायचं. कारण बरीच लहान मुलं आणि याच्यात सगळ्यांना घेऊन आपण जातो, तर कुठेही त्याला इजा होऊ नये या हेतूने आपण दर्शन घ्यायचं, एवढंच माझं सांगतो.